आपण बघतोय विसंगत पद 2.2 मधला 25वा उदाहरण. आता सगळ्यात पहिले बघा 964, 216, 576 आणि 704. जर लक्षपूर्वक बघितलं तर शेवटचे 2 अंक ही वर्गसंख्या आहे. बघा 64 8 8 64 8चा वर्ग आहे. 16 4चा वर्ग आहे. 4 चौक 16. 76 मात्र कोणत्याही संख्येचा वर्ग नाही आहे. त्यानंतर आपण बघितलं 04 म्हणजे 4 हा 2चा वर्ग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा विसंगत आहे, वेगळा आहे. त्यानंतर पुढचं बघा उदाहरण. पुढच्या उदाहरणाला तुम्हाला जरासं कसोट्या बघावं लागणार आहे. कसोट्या म्हणजे ज्यांनी आपण भाग देताना किंवा गुंतताना कसोटी खूप महत्त्वाची असते. बघा जर लक्षपूर्वक दिलं तुम्ही तर थोडंसं लक्ष द्या. मी 3ची कसोटी वापरते. 2 आणि 7ची बेरीज 9 येते. बघा 9 3च्या पाड्यात आहे. 7 आणि 5ची बेरीज येते 12 म्हणजे 3च्या पाड्यात आहे. म्हणजे दोन्ही संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 6 आणि 3 9, 8 आणि 1 9, दोन्ही पण 3च्या पाड्यात आहे म्हणजे याला पण भाग 3 नी जाणार आहे. नंतर बघा 8 आणि 2 10 होतात आणि 8 आणि 1 9 होतात. इथं मात्र 3 नी भाग जात नाही 10ला, म्हणजे या संख्येला सुद्धा 3 नी भाग जाणार नाही. पुढची संख्या बघूया आपण 36 आणि 96. 3 आणि 6 9, 9 आणि 6 15, 15 3च्या पाड्यात आहे म्हणून याही संख्येला भाग जातोय. मग वेगळी संख्या कोणती आहे तर ही वेगळी संख्या 28 आणि 81. याला मात्र या दोन्ही संख्येपैकी 28ला 3 नी भाग जात नाही म्हणून ही विसंगत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 27वा 2.2 विसंगत पद यामधला प्रश्न 27वा बघा. तुम्ही जर पाहिलं तर बघा 1365, दुसरी संख्या 5713, त्याच्यानंतरची पुढची संख्या 9876 आणि 4321. आता मधली संख्या बघा कडीच्या 2 हे बघा 5 आणि 3 8 आणि 7 आणि 1 8, 5 आणि 3 8 आणि 7 आणि 1 पण 8. बघा 9 आणि 6 15 बेरीज करा आणि 8 आणि 7 15, 4 आणि 1 5 आणि 2 आणि 3 आणि 2 5. पण इथं जर बघितलं आपण पहिली संख्या तर 5 आणि 1 6 आणि 6 आणि 3 9 म्हणून पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे.